महिला प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील 6वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला। या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळवण्यासाठी 193 धावांचा भला मोठा डोंगर सर करायचा होता। या धावांचा पाठलाग करताना कर्णधार हरमनप्रीत कौर शेवटपर्यंत उभी राहिली। यासह मुंबईने हा सामना 7 गडी राखून आपल्या नावावर केला। हा मुंबईचा या हंगामातील दुसरा विजय ठरला आहे। यासह महिला प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात हा दुसरा सर्वात यशस्वी पाठलाग ठरला आहे। मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकण्यासाठी 193 धावा करायच्या होत्या। या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला। जी कमलिनी 13 धावा करत माघारी परतली, तर हेली मॅथ्यूज 22 धावा करून माघारी परतली। तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अमनजोत कौर 40 धावा केल्या। मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर शेवटपर्यंत उभी राहिली। तिने 43 चेंडूंचा सामना करत नाबाद 71 धावांची खेळी केली। या खेळी दरम्यान तिने 7 चौकार आणि 2 षटकार खेचले। तिला निकोला कॅरीने चांगली साथ दिली। तिने 23 चेंडूंचा सामना करत नाबाद 38 धावांची खेळी केली। या खेळीस दरम्यान तिने 6 चौकार मारले। शेवटच्या षटकात हरमनप्रीत कौरने चौकार मारून मुंबई इंडियन्सला या हंगामातील दुसरा सामना जिंकून दिला। या खेळी दरम्यान हरमनप्रीत कौरने महिला प्रीमियर लीग स्पर्धेत 1000 धाव पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे। या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते। गुजरातकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या बेथ मुनीने 33 धावा केल्या। सोफी डिवाइनने 8 धावा केल्या, तर कनिका आहुजाने 35 धावा केल्या, तर ॲशले गार्डनरने 20 धावा केल्या। शेवटी जॉर्जिया वेहरहॅमने नाबाद 43 धावा केल्या। या दरम्यान तिने 4 चौकार आणि 1 षटकार खेचला। आयुषी सोनी 11 धावा करून रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतली। भारती फुलमालीने शेवटी 3 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने 36 धावा केल्या। यासह गुजरात जायंट्सने 5 गडी बाद 192 धावा केल्या।